Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी साहिल जोशी. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो अभूतपूर्व विजय झाला त्याबद्दल मुंबई तकवरती तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असतील आणि त्याच्याबद्दल आम्ही अनेक वेळा चर्चाही केलेली आहे. पण फिरवून फिरवून विषय पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती येतो. वेगवेगळ्या पद्धतीचं अनालिसिस त्याचा अनेकदा झालेलं आहे. पण आज मी तुम्हाला एक वेगळी स्टोरी सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्याला आपण कशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा संबंध त्याच्याशी जोडला जातोय, या सगळ्या निवडणुकीच्या निकालाशी, याबद्दलही चर्चा करणं कुठेतरी आवश्यक आहे. पण त्यापूर्वी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, आणि ही चर्चा आपण आज पुन्हा एकदा का करतोय त्याचं कारणही मला तुम्हाला सांगायचं आहे. याचं कारण दोन अधिकारी आहेत. पहिले आहेत मनोज अग्रवाल, की जे निवडणूक आयोगाचे सीईओ होते पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्याची पूर्ण जबाबदारी या अधिकाऱ्यांवरती होती. त्यांचं नाव होतं मनोज अग्रवाल. त्या मनोज अग्रवालना शुभेंदू अधिकारी यांनी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री पदाची त्यांना पश्चिम बंगालचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्यांनी नियुक्त केलेलं आहे. आणि त्याच्या एक दिवस आधी सुब्रता गुप्ता हे एक अधिकारी होते, ज्यांना निवडणूक आयोगाने स्पेशल ऑब्झर्व्हर म्हणून, SIRच्या प्रोसेसचा स्पेशल ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्त केलेलं होतं पश्चिम बंगालमध्ये. त्यांना शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा स्पेशल ॲडवायझर म्हणून नियुक्त केलेला आहे. म्हणजे चीफ मिनिस्टर ऑफिसमध्ये सुब्रता गुप्ता तिकडे काम करणार. आणि त्याच्यानंतर पुन्हाही चर्चा सुरू झालेली आहे की SIRचा रोल या सगळ्या निवडणुकीमध्ये काय आहे. कारण दोन असे अधिकारी की ज्यांनी एकाने ते जे इलेक्ट्रल रोल्स आहेत ते डिसाईड करण्यामध्ये, SIRची प्रक्रिया राबवण्यामध्ये निवडणूक आयोगाचा एक ऑब्झर्व्हर म्हणून त्या ठिकाणी काम केलं, आणि दुसरे अधिकारी ज्यांच्यावरती पूर्ण निवडणूक प्रक्रियेची एका पद्धतीने जबाबदारी होती, ते आता सरकारचा भाग म्हणून काम करणार आहेत पश्चिम बंगालमध्ये. भारतीय जनता पार्टीच्या शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारचा म्हणून काम करणार. पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत, कारण मी स्वतः पश्चिम बंगालला जाऊन आलेलो आहे. तीन साधारणतः कारणं आपण जर बाय अँड लार्ज बघितलं तर स्पष्टपणे पश्चिम बंगालमध्ये लक्षात आली होती. आणि हे मला सांगायला अजिबातच त्याच्याबद्दल हे वाटत नाही की 15 वर्षाची एक अँटी इन्कम्बन्सी ममता बॅनर्जी सरकारच्या विरुद्ध स्पष्टपणे दिसत होती. कोणी म्हणेल की 2021 मध्ये मग त्याचा इम्पॅक्ट का नाही झाला. याचं कारण ममता बॅनर्जी यांची पर्सनॅलिटी, ममता बॅनर्जी यांचा लढाऊपणा आणि बाकी सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे 2019 मध्ये रिझल्ट विरोधात जाऊन सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 21 मध्ये त्यांचा कमबॅक झालेला आपल्याला बघायला मिळतं. पण 15 वर्षाची कॅन्टीन इन्कम्बन्सी होती, कुठेतरी एक रागही होता, एक निराशा होती सरकारबद्दल, त्यांच्या कॅडरची दादागिरी आणि या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा लोकांमध्ये कुठेतरी राग होता. आणि या सगळ्या गोष्टी असून सुद्धा दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की एक हायली पोलराइज कॅम्पेन सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली होती. याचं कारण ममता बॅनर्जी यांची इमेज बाय अँड लार्ज ही प्रो मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या नेता पश्चिम बंगालमध्ये हे करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी ठरत होती. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर जे डिमोरलाइज झालेलं भारतीय जनता पार्टीचं कॅडर होतं त्याला केंद्र सरकारच्या मदतीने, केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने एकत्र करण्यासाठी मदत केली. पण हे सगळं करत असताना जेव्हा या दोन अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या सरकारमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आणि अत्यंत महत्वाच्या पोझिशन्समध्ये, त्यानंतर पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झालेली आहे की SIRचा इम्पॅक्ट या सगळ्या निवडणुकीवरती कशा पद्धतीने झालेला असू शकतो. याचा अर्थ असा नाही की त्याचमुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरल्या आहेत, पण त्याचा काही इम्पॅक्ट आहे का हे जर आपण पडताळून पाहण्याचा प्रयत्न करूया. तीन महत्वाच्या गोष्टी गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे खास करून 2024 नंतर आपण खूप ऐकतोय. एक तर SIR, दुसरं डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघाचा आकार बदलणं, त्याच्या नव्याने सीमा आखणं, आणि तिसरं वन नेशन वन इलेक्शन. त्यातलं वन नेशन वन इलेक्शन हे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात आले, त्यामुळे त्या गोष्टी बाजूला. डिलिमिटेशनची प्रोसेस रिजेक्ट करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आसामच्या खरं तर प्रोसेसवरनं विरोधकांचा त्याला विरोध आहे. त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने आसाममध्ये काही मतदारसंघ हे खास कार्व आउट करण्यात आले आणि जे 95 to 98% मुस्लिम पॉप्युलेशनवाले खास मतदारसंघ डिलिमिटेशनमध्ये बनवण्यात आले की जेणेकरून काँग्रेस एका बाजूला ढकलली जाईल आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीला समर्थित असलेल्या बूथ्सना त्याचा फायदा होईल, असा जो विरोधकांचा आक्षेप आहे. त्याच्यामुळे पण कुठेतरी डिलिमिटेशनला विरोध आहे. तिसरं SIR की जे सरकारच्या हातात नाही, कारण SIR प्रोसेस ही पूर्णपणे इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून राबवली जाते. 2-4 गणितं त्याच्यामध्ये मला मांडायची आहेत आणि त्याचा जर मी माझ्या नोट्स बघत होतो त्याच्यातनं मला असं लक्षात येतं की ही फार इंटरेस्टिंग स्टोरी लक्षात येते. त्याच्यामध्ये नॉर्मली कुठल्याही राज्यामध्ये जे नंबर ऑफ मतदार जे असतात ते त्या राज्यातल्या
सेन्ससच्या नुसार म्हणजे 2011चा सेन्सस आतापर्यंतचा सेन्सस आहे त्याच्यामधला जो ऍडल्ट पॉप्युलेशन असतं त्याच्यानुसार तिकडचे मतदार बघितले जातात. म्हणजे ऍडल्ट पॉप्युलेशन म्हणजे 18च्या वरती ज्यांचं वय आहे त्यांचा जो सेन्ससमध्ये नंबर्स असतो त्याच्यानुसार बघितले जातात. आता पश्चिम बंगालमध्ये 7,67,00,000 एवढं ऍडल्ट पॉप्युलेशन बघितलं गेलं होतं सेन्ससनुसार जर आपण बघितलं तर, आणि इतर त्याचे जे काही मार्ग आहेत त्याच्यानुसार बघितलं तर. पश्चिम बंगालमध्ये SIR पूर्वी टोटल वोटरची संख्या होती 7,25,00,000. हे साधारणतः ऍडल्ट पॉप्युलेशन जेवढं आहे त्याच्याच घरामध्ये SIR टोटल नंबर ऑफ इलेक्टोरेट्स म्हणजे मतदार आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. SIR नंतर जेवढे डिलिशन्स झाली ती झाली आहेत 7.7% डिलिशन्स त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि खरं बघायला गेलं तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की हे काय खूप जास्त डिलिशन्स नाही आहेत, खूप सगळ्यात कमी डिलिशन्स तिकडे झालेली आहेत. पण जर आपण नंबर्स बघितले, कारण पश्चिम बंगाल बरोबर इतर काही राज्यांमध्ये पण SIR ची प्रोसेस राबवली गेली होती, त्याच्यामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये पश्चिम बंगालपेक्षा सुद्धा कमी डिलिशन झालेले आहेत. त्यांच्या ऍडल्ट पॉप्युलेशनच्या घरामध्ये तिकडचे मतदार आपल्याला बघायला मिळतात. पण पश्चिम बंगालमध्ये 7.7% डिलिशन झालेले सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट की ज्याच्यातनं जी गोष्ट इतर कुठेही आपल्याला आढळून येत नाही, जी फक्त आणि फक्त पश्चिम बंगालमध्ये आपल्याला आढळून आली, त्याला लॉजिकल डिस्क्रिपन्सी नावाचा एक टर्म देण्यात आलेला होता. आता लॉजिकल डिस्क्रिपन्सी खरं तर मध्य प्रदेशमध्ये पण बघायला मिळाली होती, इतर राज्यांमध्ये पण बघायला मिळाली होती. पण ज्या पद्धतीने लॉजिकल डिस्क्रिपन्सी पश्चिम बंगालमध्ये लागू केली गेली त्यातनं प्रश्न उपस्थित केला जातो. आणि तृणमूल काँग्रेसचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे, त्यांनी काही आकडे त्याच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न केलाय. ते आकडे जर आपण बघितले तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये लक्षात येऊ शकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की 27 लाख नावं लॉजिकल डिस्क्रिपन्सी खाली सगळ्यात शेवटी डिलीट करण्यात आलेली होती. फायनल लिस्ट डिक्लेअर केल्यानंतर मतदारांची 5.15 लाख नावं ऍड करण्यात आली, जी एक नॉर्मल प्रोसेस आहे. खरं तर अनेक जण शेवटपर्यंत नाव आपलं त्याच्यामध्ये टाकू शकतात. 27,10,000 टू बी प्रिसाइज तेवढी नावं डिलीट करण्यात आली होती लॉजिकल डिस्क्रिपन्सीमध्ये. 5,15,000 नावं ऍड करण्यात आलेली होती. या दोघांची टोटल होते 32,25,000. आणि भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या मध्ये मतांचं जो अंतर आहे ते सुद्धा साधारणतः 32,25,000 मत आहे. तर हे ॲझम्पशन करण्यात अर्थ नाही की हे सगळ्याच मतदारांनी काही तृणमूल काँग्रेसला मतदान केलं असतं, पण हे फार इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स आहे, ते मला खरं तर तुमच्या समोर ठेवायचं होतं. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट जी इलेक्शन कमिशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो तो हा की का लॉजिकल डिस्क्रिपन्सी, आम्हाला शंका काय येते की अशा मतदारांवरती, कारण हे जे सगळे मतदार होते लॉजिकल डिस्क्रिपन्सीमध्ये निघाले त्या सगळ्या मतदारांनी जे रिन्युमरेशन फॉर्म असतात SIR प्रोसेसमधले ते सगळे फॉर्म त्यांनी भरलेले होते. कोणीही गायब झालेलं नव्हतं, त्यांनी आपली जागा चेंज केलेली नव्हती, म्हणजे इथे राहतात तिकडे दुसरीकडे राहायला गेलेले नव्हते, मृत नव्हते, कारण त्यांनी फॉर्म भरले होते. बरं, त्यांनी सगळे डॉक्युमेंट्सही त्याच्या संदर्भात दिलेले होते. पण तरी सुद्धा इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं होतं की पश्चिम बंगालमध्ये आश्चर्यकारक गोष्ट आहे की फार कमी लोक असे आहेत की ज्यांचं मॅपिंग होत नाहीये. जास्तीत जास्त लोकांचं मॅपिंग झालेलं बघायला. हे कसं काय होऊ शकतं? मॅपिंग म्हणजे काय, तर बेसिकली तुमचं नाव जर 2002च्या लिस्टमध्ये नसेल, कारण तो एक बेस पकडला जातो, त्यावेळेस SIR ची प्रक्रिया झालेली होती स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची, तर तुम्हाला 2002च्या लिस्टमध्ये तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाचं नाव असेल तर ते दाखवावं लागतं आणि त्याच्यानुसार सांगितलं जातं की अच्छा तुम्ही त्याच परिवाराचे आहात, आणि मग त्या पद्धतीने तुमचं नाव SIRच्या प्रोसेसमध्ये ड्राफ्ट लिस्टमधनं काढलं जात नाही. तर असं कसं होऊ शकतं? त्यांचं म्हणणं फक्त 4.4% नावं मॅपिंग न झाल्यामुळे कट कशी होऊ शकतात पश्चिम बंगालमध्ये, आणि म्हणून आम्हाला संशय येतोय की काहीतरी गडबड आहे. पण जर नंबर्स आपण बघितले तर त्याच वेळेस तमिळनाडूमध्ये फक्त 2.3% नावं जी मॅपिंगमध्ये, म्हणजे वेस्ट बेंगॉलपेक्षा पण कमी आपण पर्सेंटेज बघतोय की जी नावं मॅपिंग होत नाही अशा कॅटेगरीमध्ये दिसत होती. छत्तीसगडमध्ये 3.5%, आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये फक्त 1.6% नावं अशा पद्धतीची दिसत होती की ज्यांचं मॅपिंग त्याच्यामध्ये होत नाही. त्याच्यामुळे हा पण एक प्रश्न उपस्थित करण्यात होता की का फक्त पश्चिम बंगालमध्येच असं म्हटलं जातंय की सगळ्यात कमी, आणि म्हणून संशय व्यक्त केला जातोय. दुसरी गोष्ट अजून एक इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये सांगण्यात आली की मध्य प्रदेशमध्ये जवळपास 3 कोटी नामं ही लॉजिकल डिस्क्रिपन्सीमध्ये आढळून आली की आडनावं मॅच होत नाहीयेत, किंवा लॉजिकल डिस्क्रिपन्सी हे टर्म त्यांनी अशा करता वापरलं गेलं की कदाचित आई वडिलांबरोबरचं आडनाव स्पेलिंग मिस्टेक आहे, इतर काही गोष्टी आहेत, वयामध्ये 40-45 वर्षापेक्षा कमी अंतर का दिसतंय वगैरे वगैरे, अशा पद्धतीचे लॉजिकल कारण त्याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. तरी सुद्धा तिकडे कुठल्याही पद्धतीने ती ऍक्शन झाली नाही. पश्चिम बंगालमध्ये 1.3 कोटी नावं लॉजिकल डिस्क्रिपन्सीमध्ये ओरिजिनली आढळली होती. त्यातल्या 76 लाख नावांना वाय देण्यात आला.
कारण निवडणूक आयोग म्हणाला की ठीक आहे, लॉजिकल डिस्क्रिपन्सीमध्ये निघालाय, पण आमचं सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे, कारण ते आमच्या जो कोणी BLO होता त्याच्याकडे येऊन त्यांनी त्यांची सुनावणी जी काय झाली त्याच्यामध्ये त्याचं सॅटिस्फॅक्शन झालंय, त्याच्यामध्ये ही 76 लाख नावं कट होत नाहीत, पण 60 लाख नावं कट होतात. मग ती 60 लाख नावं तृणमूल काँग्रेस सुप्रीम कोर्टात गेली, त्यांनी ऍडज्युडिकेशन प्रोसेस सुरू केली, ज्युडिशियल अधिकारी आले, त्याच्यात 37 लाख नावं पुन्हा एकदा जोडली गेली. तरी सुद्धा 27 लाख नावं अशी होती की जी शेवटपर्यंत जोडली गेली नाहीत. ही गोष्ट फार इंटरेस्टिंग तयार होते. आणि सगळ्यात शेवटचा नंबर त्याच्यामधनं असा निघतोय की ज्याच्यावरनं सुप्रीम कोर्टामध्ये तृणमूल काँग्रेसने चॅलेंज करायचा प्रयत्न केला, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 32 कॉन्स्टिट्युन्सीज अशा निघत आहेत की ज्याच्यामध्ये या लॉजिकल डिस्क्रिपन्सीच्या माध्यमातून आणि ऍड झालेली जी नावं आहेत त्याच्या माध्यमातून जी नावं जे मतदारांची संख्या आहे अशा 32 कॉन्स्टिट्युन्सीज आहेत ज्याच्यामध्ये ज्या तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या गेल्या वेळेस आणि त्या आता भारतीय जनता पार्टीने जिंकल्यात, आणि त्यांच्या मतांमधलं अंतर हे त्या नंबरपेक्षा पण कमी आहे. म्हणजे ही नावं कट होणं आणि नवीन नावं ऍड होणं याचा इम्पॅक्ट या 32 मतदारसंघामध्ये तर नक्की झालाय असं त्यांचं त्याच्याबद्दलचं म्हणणं आहे. अर्थात सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की तुम्ही या संदर्भामध्ये वेगळं पिटिशन फाईल करू शकता, आणि अजूनही त्या ट्रिब्युनलच्या समोर हिअरिंग सुरू आहेत. त्यातली किती नावं ऍड होतील हे आता सांगता येणं फार कठीण आहे, त्यामुळे ती प्रोसेस जेव्हा होईल त्याच्यानंतर याच्याबद्दल विचार कदाचित करता येऊ शकतो. पण मुळात प्रश्न हा निर्माण होतोय की ह्या आकड्यांवरनं कमीत कमी ही शंका उपस्थित केली जाते एका पद्धतीने की SIRच्या प्रक्रियेच्या माध्यमातनं, लॉजिकल डिस्क्रिपन्सीच्या प्रक्रियेच्या माध्यमातनं चा इम्पॅक्ट हा पश्चिम बंगालच्या रिझल्टवर पडला का? अर्थात भारतीय जनता पार्टी भूतो न भविष्यतो अशा पद्धतीच्या बहुमताने निवडून आलेली आहे. 215 जागा या गेल्या वेळेस तृणमूल काँग्रेसला मिळाल्या होत्या. यावेळेस भारतीय जनता पार्टीने 200चा आकडा पार केलेला आहे. तृणमूल काँग्रेस अवघ्या 80 सीट्सवरती आहे. त्यामुळे 32 सीट्सने खूप फरक पडला असता असं अजिबात म्हणणं नाही. बाकी इतर गोष्टींची पण चर्चा उहापोह त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतोय. पण या 2 अधिकाऱ्यांना शुभेंदू अधिकारी यांनी त्यांच्या सरकारमध्ये जागा दिल्यानंतर, म्हणजे चीफ सेक्रेटरी आणि या पोझिशन्सना आणल्यानंतर पुन्हा एकदा ही जी चर्चा सुरू झाली आहे त्याच्या मागचं कारण काय आहे हा सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता, आणि तुमच्या ज्या कमेंट्स येत आहेत त्याच्यावरनं सुद्धा अनेक व्हिडिओ आम्ही करू शकतो. त्यामुळे तुम्ही कमेंट्स डेफिनेटली करत राहा. आणि मुंबई तकचा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.